येत्या नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 क सर्वसाधारण महिला राखीवमधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या, भाजपा सदस्य आणि तुळजाई सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता करंजगायकर यांच्या परिचय व प्रचार पत्रकाचे नुकतेच नाशिक येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते अनावरण करण्यात आले। या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करंजगायकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान प्रभाग क्रमांक 9 मधील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील तुळजाभवानी मंदिरात मतदारांसमोर पत्रकाचे अनावरण करण्यात आले। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे, शहर सरचिटणीस रश्मी हिरे बेंडळे, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनात भाजपाचे ज्येष्ठ नेते रामहरी संभेराव, प्रभारी शिवाजी शहाणे, भगवान काकड, माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, माजी कार्यकर्ते प्रेम पाटील, अर्चना तुपलोंडे, नवनाथ शिंदे, समाधान देवरे, बाळासाहेब जाधव, मंगलाताई खोटरे, भारतीताई माळी, प्रियंका गायकर, गिरीश आहेर, संजय तुपलोंडे, वैभव दळवी, अविनाश गायकर, प्रितेश पाटील, दत्ता महाराज पवार, दिनेश जाधव, दादासाहेब जोगदंड, अमोल शिंदे, अमोल देवरे, भारत पिंगळे, योगेश पाटील, महेश शिरे, शरद पगार, निलेश शेजुळ, रोहन सपकाळे, सागर मोहिते, सचिन जाधव, दीपक पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2017 मध्ये सर्वांनी भरघोस पाठिंबा दिला, मात्र आपला विजय थोडक्यात राहिला। गेल्या 8 वर्षात मी प्रभागातील सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले। या प्रभागातील मक्तेदारी व हुकुमशाही मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे। नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडवणे हेच माझे कर्तव्य असेल। यावेळी मतदार राजा माझ्यासोबत ठामपणे उभा राहील असा विश्वास असल्याचे यावेळी भाजपाचे इच्छुक उमेदवार सौ सविता करंजगायकर यांनी सांगितले। सन्माननीय सर्व माझे बंधू भगिनी, आज प्रचार पत्रकाचं आपण तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन ही सुरुवात केलेली आहे। ते सुरुवात करत असताना आईचा आशीर्वाद घेऊन तसंच बाकी सगळ्यांनी आशीर्वाद देत आज आपण प्रभागामध्ये परिचय पत्रक वाटण्याची आपण सुरुवात करतोय। गत वेळेस 2017च्या इलेक्शनमध्ये प्रभागातील सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यांनी भरपूर प्रमाणात मला मतदान दिलं, त्याचे मी प्रथमतः सगळ्यांचं आभार व्यक्त करते। पण थोड्या मतांवरून जो पराभव झाला त्याची जी उणीव राहिलेली आहे ती ह्यावेळेस सगळेच मला आशीर्वाद देऊन आणि मतदानाच्या याच्यामध्ये ती उणीव भरून काढतील आणि त्यांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा न जाऊ देतात। म्हणजे 7 ते 8 वर्षापासून मी त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्यासोबत राहिलेले आहे आणि त्यांच्या काही समस्या असतील त्या पण जाणून घेतलेल्या आहेत। तसं बघायला गेलं तर ज्येष्ठांसाठी प्रभागामध्ये काही केलेलं नाही आहे, बरेच काही गोष्टी महिलांसाठी पण नाही आहे, बँका आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या प्रभागात नाही आहे त्या करण्याच्या अनुषंगाने मी जो मानस ठेवून निवडणुकीसाठी उतरले आहे, त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने पण विश्वास दाखवून जर मला ह्यावेळेस उमेदवारी करण्याची जी संधी दिली तर त्यांच्या संधीचं सोनं मी नक्की करेल आणि प्रभागामध्ये ज्या काही दहशतवादी वातावरण आहे त्या भयमुक्त करण्यासाठी मी प्रयत्न करेल। जो प्रभागामध्ये दडपशाही आहे ती मिटवून काढण्याचा प्रयत्न माझा राहील। सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करते की सगळ्यांचं माझ्यासाठी आले, इथे उपस्थिती दर्शवली, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते। भाजप पक्षाकडून लवकरच अधिकृत उमेदवारी मिळेल याबाबत त्यांनी दृढ विश्वास व्यक्त केला। तसेच आगामी काळात प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले।